दोन सलामी जोडी मैदानात स्ट्राईकला आपण पाहतोय तर यज्ञेश आणि नॉक स्ट्राईकला राजेश याला पाहतोय. पहिला गोलंदाज आहे पियुष येतोय गोलंदाजी करण्यासाठी. दूसरा सामना दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. दोनों टीमों को हार्दिक बधाई. मॅच ऑन टीव्ही ऑन. 11:10 दुसरा चेंडू पडतोय. पहिला चेंडू पडतोय दुसऱ्या सामन्याचा. फुलटॉस चेंडू होता. ड्राईव्ह करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संबंध होत नाहीये. चेंडू जातोय हातामध्ये. निजाव चेंडूची सामता डॉट चेंडूने सुरुवात झाली आहे. पियुष चांगली गोलंदाजी. शॉर्ट चेंडू होता. कट करायचा होता. चेंडू आणि फळीचा काही संबंध होत नाहीये. चेंडू जातोय एक्स्ट्रामध्ये. निजाव चेंडूची सामता डॉट बॉल. पियुष यांचा पुढचा चेंडू. सुंदरसा फटका चेंडू येतो मिड ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्र होतोय. अचानक थोडासा पाहूया. एक धाव नक्कीच भेटेल. एक धावानी संघाची धावसंख्येला अकानी. संघ आपण पाहतो त्या साईगोपा विरार फाडा असंघ पहिले फलंदाजीवर आपण पाहायला भेटतोय. बेहतरीन शॉट है. शाकावर की दिशा में गेंद जाती हुई जब तक गेंद को फील किया जाएगा. इसको जाकर पहुंचता हुआ 2 रनों पर. शॉट चेंडू था उस साईडला. चेंडू मिड ऑफ क्षेत्रामध्ये येतो. एक धाव पूर्ण केली झाली. फिकीपर्यंत 2 धावा अंकित केल्या गेल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्येला अकानी. धावसंख्या धावून पोहोचते ती 4. सुरेश आणि राजेश ही जोडी आपण पाहतोय. धावसंख्या झाली ती 4. 4 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 1 टू गो. आखिरी गेंद मैदान पर आना बाकी है. पहिल्या षटकातला हा शेवटचा चेंडू. शॉर्ट गिनती ऑन साइड खेलना चाहते थे. बैच का टो लगा और गेंद विकेट कीपर के दस्ताने में. बल्लेबाज बैक टू डगआउट गॉन. और वहां पर गलत शॉट को चुना गया बल्लेबाजों के द्वारा और बल्लेबाजों का खेल समाप्त होता हुआ पहला विकेट का पतन होता हुआ. 3-3 ओव्हर के ये मुकाबले. जे संघ आले असतील त्यांनी त्वरित लोन करून घ्यावी अशी तुम्हाला विनंती करतो मित्रांनो. या खेळण्याची संधी तुम्हाला लवकर भेटणार है. आप जितना देरी से आएंगे उतना लेट आपको मुकाबले खेलने की विनंती मिल जाएगी. अंकित निप बैटर गेंदबाजों पर आएंगे. अंकित टीम के लिए दूसरा अपने लिए पहला ओवर लेकर. और स्ट्राइक पर बल्लेबाजों की बात की जाए तो स्ट्राइक पर है राजेश. अच्छी गेंद थी. टप्पा गिरने के बाद थोड़ी सी विकेट के ऊपर से मंडलाती हुई. विकेट कीपर ने भी सर पर हाथ रखा कि ये क्या हुआ है. अच्छी गेंद थी अंकित द्वारा. गेंद विकेट कीपर के दस्तान में डॉट बॉल. स्कोर अपनी जगह पर रुका हुआ 4. बल्लेबाजी करनी होगी. पहले मुकाबले में आपने 26 रन देखे थे वो भी नाकाम होते हुए नजर आए ओमकार 11 टीम के द्वारा. राजेश खेलने के तैयार. ये खराब गेंद है. नो बॉल. थर्ड मैन पर गेंद को रोका तो जरूर गया मगर 1 रन रोकने में नाकाम. 1+1 2 रन जरूर मिल जाएंगे. रिंग बेल बज चुकी है. अगली गेंद होगी फ्री हिट. घूम उठाकर खेलने का मौका बल्लेबाजों के लिए आता हुआ. विकी के पास मौका आया है. क्या मौके को बनाया जाएगा या फिर मौके को गंवाया जाएगा. क्योंकि मौके बन जाएंगे तो ये मैच बनाने का मौका बन जाएगा.
लेफ्टी हाथ के बल्लेबाज, लेफ्टी हाथ के गेंदबाज है अंकित। टीम के लिए दूसरा ओवर फेंकते हुए नजर आएंगे। खूबसूरत मैदान और खूबसूरत मैदान पर ये चलती हुई क्रिकेट का महासंग्राम महोत्सव आप देख रहे, टेनिस का क्रिकेट का महासंग्राम है। तीसरा दिन और तीसरे दिन का ये दूसरा मुकाबला आपके सामने पेश होता हुआ तमाम हमारी जनताओं के लिए। फुल टॉस गेंद थी, गेंद को आउटसाइड पर गेंद को खिला, गेंद मिड विकेट पर ट्रैवल हुई है। एक को दो में तब्दील करना है, रनआउट का मौका बन जाएगा क्या अंपायर थर्ड अंपायर के लिए जाएंगे। चलिए थर्ड अंपायर बिजी हो जाइए सुबह के क्षेत्र में। नॉट आउट है, बल्लेबाज सेफ है और इस 2 रन के साथ स्कोर में बढ़ती जाकर पहुंचता हुआ 8 रनों पर। धाव संख्या होती थी 8। साइकोपा विरार फाटे या संघर्ष बात है। फुल टॉस गेंद मगर ऑस्टम के बहुत बाहर है, अंपायर घूम जाएंगे, वाइट बॉल का इशारा। दिशाई गेंद के साथ रंग संख्या में बढ़ती, रंग संख्या जाकर पहुंची भी 9। अंकित महंगे साबित हो रहे हैं, कभी एक गेंद अच्छी तो एक गेंद खराब है, फिर वो खराब गेंद आपको कितने नतीजे पर देकर जाएगी। अंकित की अगली गेंद, विकेट खेलने तैयार, आउटसाइड पर गेंद को खेला, गेंद मिड विकेट में गैप में है, 1-2 का 4 या मगर गेंद सी मारे का बार। 6 रनों के लिए फर्रार। विक्की के बल्ले से आता हुआ एक मैक्सिमम षटकार। आज बुधवार का दिन है, कट कर दिया, गेंद गली से ठड़मान पर गई, 1 रन जरूर मिल जाएगा। दूसरे की मांग कर रहे हैं विकी मगर मना किया राजेश ने, वहां पर 1 रन के साथ स्कोर में बढ़ती, इसको जाकर पहुंचता हुआ 16 रनों पर। चला परत एकदा अनाउन्समेंट है, जे संघ उपस्थित झाले त्वरित समर्थन पेक्षा खाली या, आमची कमिटी तिकडे उपस्थित आहेत, त्यांना भेटून घ्यावं अशी तुम्हाला विनंती करतोय। राजेश की अगली गेंद अंकित द्वारा, चेंज अप, गेंद को हवाई सफर किया है, गेंद हवा में, खिलाड़ी आ रहे हैं मगर बनेंगे दर्शक बनेंगे दीवाने, गेंद सी मारे का बार, षटकार, 6 रन। धाव संख्या झाली ती 22 धावा। महंगे साबित हो रहे अंकित अपनी टीम के लिए। भागर षटक आपण पाहतोय, अंकित द्वारा राजेश पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय। फिर शॉट, गेंद ऑन साइड, खेलना चाहते थे, बैट का किनारा, विकेट कीपर का सारा, राजेश की खेले को विराम, बल्लेबाज बैक टू डकआउट, गॉन। धाव संख्या 22 धावा।
2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज आपण पाहतो तर साहिल येतोय. आगासी संघ आपण पाहतो तो फील्डिंग साठी है, साठी एक बेहतरीन मुकाबला आप देख रहे हैं. अमित नॉन स्ट्राइक पर, विकी स्ट्राइक पर. ऑन साइड खेलना चाहते थे, चेंजअप पे वेरिएशन था, वहां पर ऑफ ब्रेक गेंद थी, गेंद विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल. अच्छी गेंद वहां पर साहिल द्वारा. 5 गेंदों का खेल अभी भी मैदान पर रहना बाकी है. येणारे 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 5 चेंडूमध्ये किती धावा उभारल्या जातील, किती धावांचं आव्हान दिलं जाईल. अगासी 11 या संघासमोर साईराज, साईकुपा, विरार संघ फील्डिंग पर आपण पाहतोय. बैटिंग पर आप देख रहे हैं 5 गेंदों का खेल है. साहिल की अगली गेंद, विकी खेलने के तैयार. लेग स्टंप पर गेंद थी, पैरों पर गेंद को खेल दिया, स्क्वायर लेग पर 1 बाउंस गेंद डाली जाएगी या फिर रोकी जाएगी. बेहतरीन फील्डिंग का नजारा पेश होता हुआ अंकित द्वारा, और वहां पर 2 रन के साथ स्कोर में 32 को जाकर पहुंचता हुआ 24 रन बने हैं. मगर आने वाली ये 4 गेंदें क्या बल्लेबाजों के लिए तोहफेदार होगी. साहिल गेंदबाजी पर है, फिर लेग स्टंप पर गेंद थी, पैरों पर गेंद, अच्छे बल्लेबाजी करना जानते हैं विकी, और 1 रन के साथ इसको जाकर पहुंचता हुआ 25. 3 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया 15 चेंडूमध्ये 25 धावा कुठल्या गेल्यात. 2 गडी बाद. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किती धावा उभारल्या जातील, किती धावांचं आव्हान दिलं जाईल ते नक्कीच आपण पाहूया. शॉर्ट गेंद थी, ऑफ स्टंप पर आए, गेंद को ऑन साइड पर खेला, गेंद स्क्वायर लेग पर, स्क्वायर लेग के खिलाड़ी ने गेंद को कलेक्ट किया. दूसरे की मांग है, रनआउट का मौका बनेगा क्या. डायरेक्ट हिट तो हो चुका है. बल्लेबाज का खेल हुआ है समाप्त. बल्लेबाज बैक टू डगआउट, गॉन. न्यू बैटर मैदान पर दया जाएंगे. 2 चेंडों का खेल अधूनी बाकी है. इस 2 गेंदों में कितने रन बनेंगे, कितने रनों का योगदान दिया जाएगा आगासी 11 टीम के सामने. अच्छी गेंद थी, ऑन साइड खेलना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का संबंध हुआ. लेग बाय का इशारा अंपायर द्वारा आता हुआ इंपैक्ट देखा गया. आखिरी गेंद मैदान पर है, इसको जाकर पहुंचा है 27 रनों पर. विकी खेलने के तैयार. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही कर्णधार आले असतील तर टॉससाठी या. आपल्याला विनंती केली जाते. जे संघ उपस्थित झाले आहेत त्यांनी पण त्वरित या. आखिरी गेंद मैदान पर, पहली इनिंग के आना बाकी. पैरों पर सी फ्लिक किया है और गेंद को स्वीट किया है. गेंद सी मारे का बार, षटकार, 6 रन. एक तुरी दिया. सुंदर अशी फलंदाजी विकीच्या मार्फत आपण पाहिलं. धावसंख्या झाली आहे ती
34 धावांचं आव्हान आहे अगासी 11 या संघासाठी. जे संघ उपस्थित झाले आहेत त्वरित संधि भेटेन आपल्याला खेळण्यासाठी, क्योंकि आप जितना देरी से आएंगे उतना हमारी कमेटी को निर्णय लेना पड़ेगा कब मुकाबले खिलाया जाए कब नहीं खिलाया जाए, उस टीम को एंट्री की जाए नहीं की जाए. आप मैदान पर हैं, अगर DBN लाइव पर आप जुड़े हैं सुन रहे हैं तो त्वरित या नारंगी के ऐतिहासिक मैदान में आपको जल्द से जल्द आना होगा, क्योंकि आपको मुकाबले खेलने हैं. चला फील्डिंग साठी चला. अठरा चेंडू 34 धावा 18 चेंडू हे समीकरण आपण पाहतोय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं प्रेक्षकांचं पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. नारंगी काम संभाल नारंगी पाटिल परिवार के वतीने DBN मीडिया पे तमाम जनता घर बैठे हमें सुन रही है देख रही है, कौन अपने ऑफिस में कौन अपने कारोबार में हमें सुन रहा है देख रहा है, वो तमाम जनताओं का तमाम हमारी पाटिल परिवार और तमाम हमारी नारंगी ग्राम सम्मेलन नारंगी की जानी से भी आपका बहुत बहुत शुक्रिया अदा हम करते हैं, क्योंकि दोस्तों एक बेहतरीन चैनल पर ये टूर्नामेंट का दुष्यता प्रदर्शन दिखाया जाता हुआ. गेला मुंबई पाचशे काय तो अभी बोल यो गेला मास्टरला आपली मास्टरची झाली ना एकदा. हा आम्ही घेतलं कवच एक बारी गए थे आखो स्टेडियम फिरत होतो भाऊ. आता सगळे ते प्लेयर ड्रेसिंग रूम आहे जेवायला ड्रेसिंग रूम मध्ये जेवायला भारी मजा प्रेसिडेंट बॉक्स आहे वरती. थँक्यू जहीर. 34 धावा एक मोठं टार्गेट आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित आपण पाहत आहेत पाटील परिवार पुरस्कृत स्वर्गीय किसन बाबूराव पाटील आणि स्वर्गीय गणपत बाबूराव पाटील चषक 2025. आणि प्रत्येक दिवशी आपण नक्कीच वेगवेगळ्या संघांना या ठिकाणी खेळताना पाहतोय. 34 करायचे आहे. 3 षटकांचा सामना जवळपास 11.33 या आपण रिक्वायर्ड 100 आपण समोरच्या संघासमोर ठेवू इच्छितोय. बघूया कशा प्रकारे या रिक्वायर्ड 100च्या साह्यानं खेळलं जाईल. की इथून मात्र एक चांगले स्टार्ट ही संघाला दिली जाईल. शनिकृपा आगाशी वर्सेस साईकृपा विरारपाडा या दोन संघांच्या दरम्यान मॅच. पहिला चेंडू यावेळेस क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता. बॅटचे एज चेंडू एसटीच्या मागे स्टॉप केला गेलाय. 6 मध्ये तुम्हाला 11 या 12 पर ओव्हर बनवायचे आहेत, तर तुम्ही या टार्गेटपर्यंत पोहोचू शकाल. 34 या आणि गोलंदाजाला फक्त त्या धावा कुठेतरी स्टॉप करायचे आहेत. सुंदर असं मैदान आणि या मैदानावर आपण मॅचेस पाहतो. यावेळेस गॅपमध्ये स्ट्रोक खेळला गेलाय. मिडऑफचा फील्डर चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा येते नक्कीच, म्हणजे चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि नक्कीच चौकार या ठिकाणी जाऊ शकला असता. धावा वाचवायच्या आहेत मात्र जबरदस्त स्टार्ट आपण जर मॅचची पाहणी केली तर एक जबरदस्त इनिंग त्या ठिकाणी खेळली गेली. खास करून 2 षटकार विकीच्या बॅटमधून 2 षटकार आले होते आणि इथून मात्र ही धावसंख्या कुठेतरी फुलली गेली, मोठी झाली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू डेड ऑन स्पॉटचा चेंडू. बॉलर बॅक टू ड्राईव्ह खेळला गेलाय. लॉंग ऑन वरून फिल्डर येतोय, थोडासा चेंडूला शोधतोय, उचलायला वेळ झालाय. 2 धाव्यांचा कॉल दिला होता मात्र एका धावेवर समाधान मानलंय. एका धावेने धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 3. प्रथम आणि दक्ष ही आघाडीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अवधेश या खेळाडूला.
यावेळेस अप्रतिम फटका इनटू द गॅप, चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. मिळत नाही ते तुझ्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असू दे साईनाथा, तुझ्या नावाशिवाय समाधान आहे. टॉस त्या ठिकाणी केला जातो. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला फटका चांगला आहे. वाईड स्लॉंग ऑनला फिल्डर देखील त्या ठिकाणी आहे प्रोडक्टसाठी. एक षटकार त्यानंतर मात्र आलेली ही महत्वपूर्ण विकेट. आणि नाणेफेकीचा कौल झालेला आहे. एक षटका एक चौकार आल्यानंतर मात्र दक्षला लगेचच मात्र डगआउटचा रस्ता दाखवण्याचं काम केलं गेलं गोलंदाज अवधेश कडून. नारंगीचं मैदान आणि या मैदानावर नेहमीच अनेक खेळाडूंना खेळण्याची इच्छा असते आणि ही आपण सगळ्यात मोठी स्पर्धा पाहतो या परिसरामधील. पाटील परिवाराची स्पर्धा रजनीजी पाटील साहेब आणि राजेजी पाटील साहेब आणि राजेजी पाटील साहेबांच्या विषयी म्हणायचं की लेजेंडरी खेळाडू आहेत नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे. उलटा पुलटा स्ट्रोक मात्र मागे प्रोडक्शन आहे. पॉइंट रेंजचा फिल्डर येतो, चेंडूला स्टॉप करतोय. सिंगल येथे मिळालेला फेकी करण्यासाठी थोडीशी घाई केली होती. एक धाव इथे. एका धावेने धावसंख्या झाली ती 7-8 झाली, माफ करा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक या ठिकाणी संपलं आहे. मी म्हटलं होतं की जवळजवळ तुम्हाला करायचे 34 म्हणजे रिक्वायर्ड रन 11.33च्या घरामध्ये आहे आणि याच सरासरीने तुम्हाला खेळावं लागेल. म्हणजे जवळजवळ एखादा मोठा फटका, तो मोठा फटका आला होता अवधेशच्या पहिल्याच षटकामध्ये. चौथ्या चेंडूमध्ये चौकार आला होता. त्यानंतर मात्र खरोखरच ती महत्त्वपूर्ण विकेट अवधेशनं प्राप्त केली, ती म्हणजे दक्ष यांची. एक विकेट आतापर्यंत गेली आहे शनिकृपा आगाशी या टीमची. 8 धावा या फळकावर आलेल्या आहेत. येणारे 12 चेंडू आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता धावा बनवायच्या आहेत त्या 26. म्हणजे रिक्वायर्ड 100 जो 11.33चा होता तो रिक्वायर्ड 100 थोडासा वाढतोय. आता पर ओव्हर 13 धावा आणि पर ओव्हर 13 धावा तुम्हाला बनवायचे असतात. त्यावेळी एखादा मोठा फटका हा तुम्हाला खेळावा लागेल, रिक्स मैदानाच्या आतमध्ये घ्यावी लागेल, तर या टार्गेटपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. गोलंदाज त्या ठिकाणी तयार. बॉलर्स नेम्स अनिकेत येतोय षटक क्रमांक 2 आणि स्ट्राईक एंडला बॅटर त्या ठिकाणी आहे सुजल. जागा बनवली ऑफ स्टीमच्या भरपूर बाहेर खेळण्यासाठी आला. अगदी गुडघा जो आहे तो खेळपट्टीवर टच केला गेला आणि स्लीपचा फटका त्या ठिकाणी कन्वर्ट केला गेला. 2 धावा नक्कीच मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम आहे या दोन्ही बॅटरची, सुजल आणि प्रथमची. आणि चांगला फटका जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आहे, कारण ऑन साईडला विचार केला आपण तर लॉंग ऑन डीप आहे, मिड विकेट डीप आहे, स्क्वेअर लेग डीप आहे आणि काही ठिकाणी नक्कीच जे गॅप आहेत त्या गॅपमध्ये जवळपास लॉंग लेग फाईन लेग या क्षेत्रामध्ये खेळण्याचा तो मानस त्या ठिकाणी होता बॅटरचा. व्हेरिएशन गतीमध्ये थोडासा बदल, चेंज ऑफ फेस. स्लो राम चेंडू हाताळला गेला आणि हा चेंडू हाताळला गेला पॅडवर. लेग बायचा इशारा पंच गंभीर सरांकडून दिला जातोय. एक धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 11. टार्गेट मोठं आहे. 18 चेंडूंचा खेळ आहे. 34 बनवायचे आहेत. मी म्हटलं ना की तुम्हाला धोका घ्यावा लागेल, रिक्स घ्यावी लागेल. एक मोठा फटका जो रिक्वायर्ड 13चा आहे तो तुम्हाला नक्कीच कव्हर करायचा असेल तर एखादा मोठा फटका तुम्हाला खेळायचा आहे आणि ते नक्कीच विकेटच्या शोधात गोलंदाज आहे. पुन्हा एकदा व्हेरिएशन, पुन्हा एकदा व्हेरिएशन. यावेळेस लेग ब्रेक पाहिलाय, क्या बात आहे. मागचा चेंडू जर आपण पाहिला यॉर्कर, त्यानंतर चेंडू जर आपण पाहिला तर नक्कीच त्या ठिकाणी स्लोराम चेंडू हाताळला होता, सरळ चेंडू हाताळला होता. इथे मात्र लेग ब्रेक चेंडू टर्न झाला आहे. मातीचं विकेट आहे. त्या निश्चितच नक्कीच एक गोलंदाजाला चांगली 7 या विकेटची मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा वेगवान चेंडू ऑन साईडला फ्लिक केला आहे. मागे फिल्डर आहे. एक धाव पूर्ण केला, दुसऱ्याचा कॉल दिला जातोय. मात्र त्या ठिकाणी सुजल तयार नव्हता. एक धाव इथे मिळणार. धावा झालेल्या आहेत त्या तब्बल 12 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगलं षटक हाताळलं आतापर्यंत अनिकेतनं.
पण आतापर्यंत या षटकाचा विचार केला आपण तर फक्त आणि फक्त 4 धावा या गोलंदाजानं खर्च केल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू असतील. यावेळेस लाईन खराब, वाईट यॉर्कर हाताळायचा होता गोलंदाजाला. तो प्रयत्न गोलंदाजानं केला होता. MS स्टाईलमध्ये या चेंडूला खेळायचं होतं बॅटरला, मात्र लाईन खराब पाहायला मिळते. अतिरिक्त चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. वाईटचा इशारा. धावा झाल्यात त्या 13. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फुलटॉस. यावेळेस अगदी समोर ठेवली होती मेजवानी आणि त्या मेजवानीचा स्वाद पुरेपूर घेतला फलंदाजानं. जसा चेंडू बॅटवर आला तसा चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकला गेला. 6 धावांसाठी षटकार. चा विचार केला तर 4 चेंडूमध्ये अनिकेतनं फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या होत्या. त्यानंतर जर आपण पाहिलं तर ही लाईन खराब लाईन, फुलटॉस चेंडू टाकला गेला आणि त्या फुलटॉस चेंडूला बाउंड्री लाईन सरळ दाखवली गेली बॅटर सुजलकडून. महत्वपूर्ण षटकार, कारण या ठिकाणी जवळजवळ 12 मध्ये 26 बनवायच्या होत्या. त्याच्यामुळे या षटकारांची नितांत गरज होती. समरण डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली बसतोय. हा देखील चेंडू वेगवान टाकला गेला. अगदी बॅटरला फॉलो करून हा चेंडू टाकला गेला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण होतोय. धावा फळकावर लावल्या आहेत शनिकृपा आगाशी या टीमनं. त्यामुळेच 1 बाद 19 धावा. आता येणारे चेंडू शिल्लक आहे ते 6 आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 15. काय फटका खेचला होता, काय तो फटका खेचला होता खरोखरच. आणि प्रत्येक चेंडू त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुजल यांचा होता. मात्र शेवटचा चेंडू अनिकेतनं अप्रतिम हाताळला. अगदी बॅटरला फॉलो केलं आणि तो पॅडवर मारा त्या ठिकाणी केला गेला. इथूनच 6 मध्ये 15 बनवायचे आहेत. आता मात्र टार्गेट थोडंसं वाढतं, लांब जातं. इथून आता तर रिक्स तुम्हाला नक्कीच कंपल्सरी घ्यावे लागतील, आपले हात खोळावे लागतील. विकेट देखील आपल्या हातामध्ये आहेत. शनिकृपा आगाशी या टीमकडे विकेट देखील अजूनही त्यांच्या हातामध्ये आहेत. फक्त 1 विकेट डाऊन झाले, म्हणजे इथून रिक्स घेणं मी म्हणेन चुकीचं ठरणार नाहीये. 6 मध्ये बनवायचे आहेत 15 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय यज्ञेश. स्ट्राईक एंडला त्या ठिकाणी बॅटर आहेत मिस्टर प्रथम, जो खास करून प्रथम खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरला होता. पहिला चेंडू त्याने फेस केला होता. वैयक्तिक 4 धावसंख्येवर खेळाडू खेळतोय. शॉर्ट बॉल, पुलचा फटका. इथे मात्र चेंडू निघून जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पहिल्याच चेंडूवर मात्र या ठिकाणी गोलंदाजाला अंडर प्रेशर आणलाय. जबरदस्त फटका, शॉर्ट ऑन पुलचा फटका, अफलातून स्ट्रोक खेळला गेला 6 धावांसाठी. यावेळेस चांगला चेंडू, पासिंग डिलिव्हरी हाताळली गेली आउटसाइड ऑफ स्टंप आणि जवळपास गुडलेनवरून चेंडूला बाउन्स चांगल्या प्रकारे प्राप्त झाला. 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्येत भर धावा झालेल्या आहेत फळकावर त्या तब्बल 26. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. क्या बात आहे, क्या बात आहे. यावेळेस देखील आपण जर पाहिलं तर नक्कीच गती थोडीशी कमी केली होती. एक आणखीन चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. पहिल्या चेंडूवर जरी माझ्या षटकार आला तरी मात्र मी वापसी करू शकतोय या मॅच मध्ये, हे मात्र दाखवून दिलं गोलंदाज यज्ञेशनं. आता मात्र 3 मध्ये बनवायचे आहेत त्या 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. चांगला चेंडू MS स्टाईल मध्ये खेळायचा होतो. यावेळेस देखील लाईन चांगली. बॅटर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. क्या बात आहे. यावेळेस देखील बॅटरच्या रेंज पासून लांब ठेवलं गेलं. कौतुक असेल. माणसाला म्हणतात ना, एकदा टेस्ट लागली की माणूस पुन्हा एकदा त्या रस्त्याला जात नाहीये. तशा प्रकारच्या या गोलंदाजांनी गोलंदाजी केली.
पहिल्या चेंडू ज्याप्रमाणे हाताळला गेला शॉर्ट बॉल आणि त्या शॉर्ट बॉलला क्रॉस बॅटेड खेळलं गेलं पुलच्या माध्यमातून, तिथे षटकार खाल्यानंतर जर आपण पाहिलं तर आता जे काही चेंडू हा गोलंदाज टाकतोय ते खोलवर टाकतोय आणि ते देखील एक चांगल्या लाईन त्यांनी लेंथमध्ये. गुड बॉलिंग यज्ञेश. 2 मध्ये 8 बनवायचे आहेत. एखादा मोठा फटका वाचू शकेल. 7 बनवायचे आहेत. सरळ बॅटने खेळलाय आणि अगदी समोरच्या दिशेनं साईड स्क्रीनच्या दिशेनं म्हणायचं गेलं तर सीधी बॅट नो बकवास. हा षटकार 6. जवळजवळ 33 धावा झाल्या आहेत. एका चेंडूमध्ये 1 धाव बनवायची आहे. मॅच मित्रांनो आत्तापर्यंत संपली नाहीये. कशा प्रकारे हा चेंडू टाकला जाईल, कशा प्रकारे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लावलं जात आहे आणि कशा प्रकारे हा चेंडू फेस केला जाईल प्रथम या बॅटरकडून. एक चेंडू एका धावेची गरज. एका साईडला आपण पाहतोय शनिकृपा आगाशी, एका साईडला साईकृपा विरारपाडा. या 2 संघांच्या दरम्यान ही मॅच रंगले मित्रांनो. चांगला चेंडू आहे. इथे अप्रतिम चेंडू टाकला गेलाय. मात्र काय घडले त्या ठिकाणी. पंच थेट वळत आहेत तिसऱ्या पंचांच्या दिशेनं. क्रुशल मॅच आहे, क्रुशल कंडिशन मध्ये हा सामना. एका चेंडूमध्ये एका धावेची गरज असताना मात्र पंच गेले तिसऱ्या पंचांच्या दिशेनं. त्याच्यामुळे हा निर्णय जो आहे हा अगदी श्वास अडकून ठेवणारा निर्णय आहे. काय निर्णय येईल त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा आणि ते निर्णय येतोय OUT आउट. बघा सामना कशा प्रकारे रंगला होता. एकदा पाड आपण पाहिलं जड झालं होतं शनिकृपा आगाशी या टीमचं चौकार आल्यानंतर, षटकार आल्यानंतर आणि त्यानंतर मात्र 1 चेंडू 1 धाव आणि या ठिकाणी कौतुक असेल गोलंदाज मिस्टर यज्ञेचं. काय चेंडू टाकला, अप्रतिम चेंडू टाकला आणि यष्टिरक्षकानं नक्कीच आपली योग्य बुद्धी लढवली त्या ठिकाणी. अभिनंदन साईकृपा विरारपाडा टीम आणि हार्ड लक अँड बॅड लक तसेच मनापासून आभार